हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटण्याचा एपिसोड रिव्ह्यू. पोलीस केस कंप्लीट झाल्यावर स्वानंदी, तिचे बाबा आणि रोहन पोलीस स्टेशनच्या बाहेर येतात. तेव्हा स्वानंदी त्यांना समजत असते की बाबा याची काही गरज नाही. हे बघा, तुमच्या सेविंग्स राहू द्या तुमच्याकडे, तुम्हाला कधीही कामात येऊ शकते. आणि मी सांगितलं आहे ना, मी देईल त्यांचे राजवाड्यांचे पैसे मी देईल. तेव्हा रोहनही बोलतो, नाही ताई, हे बघ ताई, हे पैसे तुला घ्यावे लागतील. आणि असं नाही आहे की बाबा आणि आईची काळजी मी घेणार नाही, मी आहे ना समर्थ, हे पैसे तुला द्यावाच लागतील. तेव्हा स्वानंदीचे बाबा पण बोलतात की हो स्वानंदी, नंदू आता याच्यापुढे तू एकही शब्द बोलणार नाही, हे पैसे घे आणि समर्थ आणि त्यांना दे. तेव्हा स्वानंदी बोलते, ऐकणार नाही आहेत ना, बरं द्या आणि काळजी घ्या स्वतःची, आता ते तरी घेणार आहेत ना. तेव्हा रोहन बोलतो, ताई आम्ही तुला सोडवायला येऊ का गं. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही बाबा, तू बाबांना घेऊन जा, त्यांची अवस्था बघ कशी झाली, मी घेऊन जाईल. इकडे स्वानंदी घरी आल्यावर समरकडे येते. तेव्हा समरला सांगते की पैसे मिळाले. तेव्हा समर बोलतो तेव्हा स्वानंदी बोलते की पोलिसांनी लवकरात लवकर तक्रार घेतली आणि लवकरात लवकर इन्व्हेस्टिगेशन सुरू केल्यामुळे ते मिळाले. आणि हे पैसे घ्या, हे बाबांनी तुमच्याकडे दिले. खरं तर तेच येणार होते, पण त्यांची अवस्था अजून बरी नाही आहे. तेव्हा समर बोलतो, त्याची काही गरज नव्हती आणि मी हे पैसे तेव्हाही घेतले नसते आणि आत्ताही मी घेणार नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते का. तेव्हा समर बोलतो की जशा प्रकारे तुम्ही अंशुमनशी वागला आहेत ना, ते मला बिलकुलही आवडलं नाही आहे. त्याला कसं वाटलं असेल. तेव्हा समर स्वानंदीला लेक्चर देत असतो. तेव्हा स्वानंदी बोलते की मी त्याच्यावर आरोपच नाही केला आहे. तेव्हा समर बोलतो की तुम्हाला त्याला सॉरी बोलावं लागेल. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो, पण मी आरोप केलाच नाही आहे ना, आणि तरीही मी का सॉरी बोलायचं चूक नसताना. तेव्हा समर बोलतो की तुम्हाला कळतं आहे का, त्याला किती वाईट वाटलं असेल. तेव्हा स्वानंदी बोलते की पूजेच्या वेळी मीही काही केलेलं नव्हतं, माझ्याहीकडे दागिने नव्हते, माझ्याहीकडे पैसे नव्हते, पण मला कसं वाटलं असेल. तेव्हा समर बोलतो, हेच मी तुम्हाला नेहमी सांगत आलो की आपल्यात काहीच होऊ शकत नाही. आपलं लग्न झालं आहे, पण नवरा बायकोचं नातं आपल्यामध्ये होऊच नाही शकत. तुम्हाला आधी सांगितले. कसं असतं ना, फॅमिलीसाठी खूप लोक तडजोड करतात. थोडीफार तडजोड केली तर काय फरक पडणार आहे, पण नाही ना, इगोमध्ये येतो आणि त्यामुळे काहीच होऊ शकत नाही. समर निघून जातो. स्वानंदीला खूप चिड येते. इकडे मल्लिका अंशुमनला जेवणाचं ताट त्याच्या खोलीत घेऊन जाते. तेव्हा अंशुमन बोलतो, बरं झालं मॉम, खूप भूक लागली होती. तेव्हा मल्लिका बोलते की आता ऐक, इथे बसून जेव आणि घरातच बसून राहा, बाहेर निघायचं नाही खोलीत. जर स्वानंदीची तुला माफी हवी स्वानंदीकडनं सॉरी म्हणून घ्यायचं असेल तर, कळलं ना. तेव्हा अंशू बोलतो का, मग काय आता तिच्याकडनं सॉरी म्हणून घ्यायचं म्हणून उपाशी राहू. तेव्हा मल्लिका बोलते, जेवढं दिलं ना तेवढं खा, फक्त रूमच्या बाहेर निघायचं नाही म्हणून. इकडे सगळे डायनिंगवर जेवायला बसलेले असतात. तेवढ्यात मल्लिका तिथे येते. तेव्हा समर बोलतो की अंशू कुठे आहे. तेव्हा मल्लिका बोलते की त्याला जेवायचं नाही आहे. तेव्हा रोहन बोलतो की का त्याला जेवायचं नाही आहे, मी बोलून आणतो. तेव्हा मल्लिका बोलते, नाही अरे तो येणार नाही, तो खूप आणि मनाला खूप लावून घेतलं आहे. तेव्हा समर बोलतो की अर्पिता जा अंशूला बोलून आण. तेव्हा अर्पिता अंशूला बोलून आणते. अंशू येतो. तेव्हा रोहन बोलतो की काय रे, जेवायचं का नाही आहे, हवं तर मी स्वानंदीच्या मॅडमच्या वतीने तुला सॉरी बोलतो. तेव्हा अंशू बोलतो, दादा तू सॉरी बोलू नको सारे, मला नाही जेवायचे. तेव्हा मल्लिका बोलते की माझी अंशू जेवला नाही तर माझ्या घशाखाली कसा घात जाईल, मी नाही जेवणार. अंशू, अरे का रे, असं काय करतोय, दादा म्हणतोय तर जेव ना, त्याने एवढं तुला प्रेमाने बसवतोय ना तो तुला, तू नाही जेवलास तर मी पण नाही जेवणार आणि तुझ्या गोळ्या चालू आहे अरे. तेव्हा आजी बोलते की मेडिसिन का. तेव्हा मल्लिका बोलते की आई, झोपून राहिलं म्हणजेच माणूस आजारी असतो असं नसतं. अंशू किती वीक झाला आहे बघितलं ना, स्ट्रेस आला आहे त्याला. तेवढ्याच समर बोलतो, स्वानंदी मॅडम बोला आता काहीतरी, तुम्ही बोला. तेवढ्याच समरला फोन येतो. तेव्हा आजी बोलते की फोन नको. तेव्हा समर बोलतो, अगं आई थांब आजी, अगं रोहनचा फोन आहे. तेव्हा रोहन बोलतो की हॅलो सर, कसे आहात, बाबा विचारत होते पैसे मिळाले ना. तेव्हा समर बोलतो, पैसे आलेत पण मला मिळाले नाही. तेव्हा रोहन बोलतो की असं का बोलतायत तुम्ही, नंदुताई घरी नाही आली का, द्या ना तिच्याकडे. तेव्हा समर स्वानंदीकडे फोन देतो. तेव्हा स्वानंदी रोहन विचारतो की ताई, समज सर असं का बोलतायत, मला काही समजत नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की अरे रोहन, मी तुझ्याशी नंतर बोलते ना, ओके, मी करते तुला फोन थोड्या वेळात. इकडे स्वानंदी बघते आणि बोलते की सगळेच नाराज आहेत, हे असं चालणार नाही. आणि समर राजवाडे बोलले की फॅमिलीपेक्षा इगो मोठा नसतो, बरोबर आहे त्यांचं. आणि मी आत्ता अंशुमनला सॉरी म्हटली नाही तर हे प्रकरण अजून चिघळेल आणि वाढतच जाईल आणि माझ्या बाबांनी दिलेल्या पैशाचं मोलही राहणार नाही. त्यामुळे सॉरी बोलते. तेव्हा समर बोलतो की स्वानंदी मॅडम काही बोलणार आहात, असं म्हणणारच समर. तेवढ्यात स्वानंदी बोलते, अंशुमन सॉरी अरे, आणि ऐक ना, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला, मी मान्य करते, माझा हेतूही वाईट नव्हता अरे, पण तरीही सॉरी, आय एम सॉरी. आणि बस ना, सगळे जेवायला बसतायत, तूही जेवायला बस ना, आणि असं जेवायवर राग काढायचा नसतो अरे. तेव्हा अंशू बोलतो की नाही वहिनी, तू नको सॉरी म्हणू, तुझी यात काही चूक नाही, बस टायमिंग चुकला. तेव्हा समोर बोलतो, बरं हा विषय आता इथे स्टॉप करा आणि चल जेवायला बस. तेवढ्यात
अंशूही जेवायला बसतो. तेव्हा मल्लिका मुद्दामच स्वानंदीकडे जाते आणि बोलते की स्वानंदी थँक्यू अगं, कारण की तू तुझ्यामुळे आज माझ्या अंशूच्या पोटात 2 घास तरी जातील. मग मल्लिका बोलते मीही जेवून घेते अगं, मला गोळ्या घ्यायच्या असतात ना, रिकाम्या पोटी घेतल्या तर चक्कर येतील. तेव्हा स्वानंदी बोलते की प्लीज प्लीज काकू जेवायला बसा तुम्ही पण. इकडे स्वानंदीचे बाबा देवापुढे उभे असतात आणि बोलतात की स्वामी समर्थ, बरं झालं बाबा, माझ्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं कमी झालं. तेव्हा मंदाकिनी टोमणा मारत असते की हो, तुमच्या डोक्यावरचं ओझं कमी झालं, आयुष्यभराची सगळी सेविंग तुम्ही देऊन टाकली. तेव्हा रोहनचे बाबा रोहनला बोलतात की रोहन, तुझ्या आईला सांग की ही सगळी वेळ तुझ्यामुळे आली आहे, तू असं केलं नसतं तर असं झालंच नसतं. तेव्हा मंदाकिनी बोलते द्या द्या टोमणे द्या मला, आयुष्यभर टोमणे द्या मला. आता पार्सल कोणीतरी म्हणून येतं. तेव्हा मंदाकिनी ओरडते की नाही नाही, पार्सल घ्यायचं नाही आम्हाला आणि आम्ही काही पार्सल मागवलेलं नाही आहे आणि असं काय म्हणतात, आमची पार्सल घ्यायची पण ऐपत नाही, आता जा तुम्ही. तेव्हा तिथे आदिरा येते आणि बोलते की आई चिल, मी मागवलं होतं पार्सल. तेव्हा आदिरा पार्सल घेत जाते आणि विचारते की किती झाले. तेव्हा तो बोलतो 9,500. तेव्हा आदिरा ऑनलाईन पेमेंट करते. तेव्हा मंदाकिनी तिच्याजवळ येते आणि बोलते की काय तू 950 बोलला का. तेव्हा आदिरा बोलते की नाही आई, 9,500. तेव्हा मंदाकिनी बोलते काय. तेव्हा रोहन आणि रोहनचे बाबाही चकित होत असतात आणि बोलतात की काय 9,500, असं काय मागवलंयस तू. तेव्हा ती बोलते की आईस्क्रीम. तेव्हा मंदाकिनी बोलते अगं आईस्क्रीम 9,500, तिला काय सोनं बिनं लागलं आहे का, काय आईस्क्रीम मागवलीस तू. तेव्हा आदिरा बोलते की हे बघा आई, मला आवडते म्हणून मी मागवली आहे. इकडे स्वानंदी रात्री आपल्या खोलीत येते. तेव्हा ती पैसे घेऊन समरकडे येते आणि समरला बोलते की तुमचे पैसे. तेव्हा समर बोलतो की त्याची गरज नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही म्हणालेत ना की सॉरी बोलल्यावर मी पैसे घेईल, तर मग हे पैसे घ्या आणि हे माझ्यासाठी नका, माझ्या बाबांसाठी घ्या, कारण की त्यांना बरं वाटेल म्हणून. तेव्हा समर नाही बोलतो, पण स्वानंदी बोलते की प्लीज ऐका ना, घ्या हे पैसे. तेव्हा समर ठीक आहे बोलतो. तेव्हा समर पैसे कपाटात ठेवायला जातो. तेव्हा स्वानंदी त्याच्या मागे जाते आणि बोलते की तुम्ही पैसे घेतले त्यामुळे मला खूप बरं वाटलं आणि माझ्या बाबांनाही खूप बरं वाटेल. आणि एक गोष्ट सांगू की तुम्ही आज जे म्हणाले ना ते मला पटले. तुम्ही जे म्हणाले ना की फॅमिलीसमोर इगो मोठा नसतो, आणि मला ते पटलं. मीही माझ्या फॅमिलीसाठी सॉरी बोलली, कारण की मी सॉरी बोलल्यामुळे तुम्ही ते पैसे घेतले आणि माझ्या बाबांची तशी इच्छा होती की तुम्ही ते पैसे घ्यावे. तेव्हा समरही बोलतो की तुम्ही मला पैसे दिले, मी ते घेतले, पण ते पैसे हे तुमचेच राहणार आहे. तेव्हा स्वानंदी बोलते नाही, ते पैसे तुमचे, ते त्याचं तुम्ही काहीही करा. तेव्हा समर बोलतो ते पैसे तुमचे राहणार आहे, तुमच्या बाबांचेच राहणार आहे, ते पैसे मी खर्च करणार नाही. ते पैसे कपाटात राहतील, तुम्हाला जेव्हा वाटेल, जेव्हा तुमच्या बाबांना गरज पडेल तेव्हा तुम्ही ते पैसे घेऊ शकतायत. स्वानंदी बोलते की नाही, मी आता ते पैसे तुमचे होते, तुमचं देणं लागत होतं, ते तुम्ही खर्च ते तुम्ही काहीही करा. तेव्हा समर बोलतो ओके आणि तिथून निघून जातो. तेव्हा समर सोफ्यावर झोपत असतो. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही एक काम करा, तुम्ही बेडवर झोपा, मी सोफ्यावर झोपते. तेव्हा समर बोलतो की नाही मी ठीक आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो नाही, तुमची पाठ दुखते ना, तुम्ही तिकडे झोपा, मी झोपते इथे. तेव्हा समर बोलतो की ठीक आहे, दुखू देत पाठ. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो तुम्हाला सवय नाही आहे. तेव्हा समर बोलतो तुम्हाला आहे सवय. तेव्हा स्वानंदी बोलते सोप्याची नाही, पण मला ॲडजस्ट करायची सवय आहे. तेव्हा समर बोलतो मी पण ॲडजस्ट करेल, नाही तर उद्या आजीला सांगणार. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही सांगणार, हे आपलं टॉप सिक्रेट आहे. तेव्हा समर बोलतो ठीक आहे, याच्यावर उद्या बोलू, मला खूप झोप येते. तेव्हा स्वानंदी बोलते ओके. तेव्हा समर बोलतो लगेच ओके, म्हणजे मी मान्य केलं म्हणून की आजीला सांगणार नाही म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की भांडण होऊ नये म्हणून. तेव्हा समर बोलतो की भांडण. तेव्हा स्वानंदी बोलते अहो किती भांडतायत तुम्ही, त्यापेक्षा आपण हा विषय इथे स्टॉप करूया. तेव्हा समर बोलतो म्हणजे मी भांडतोय. तेव्हा स्वानंदी बोलते नाही, तुम्ही नाही भांडण सुरू केलं, मी भांडण सुरू केलं, आता आपण स्टॉप करूया. तेव्हा समर बोलतो ओके गुड नाईट. समर सोफ्यावर झोपायला जातो, स्वानंदी बेडवर झोपायला जाते. तेव्हा स्वानंदी बोलते ऐका ना, आपण एक दिवस तुमची टर्न, एक दिवस माझी टर्न, असं करूयात का. तेव्हा समोर बोलतो हे बघा आपण यावर उद्या बोलू, आज माझीच टर्न आहे असं समजा, गुड नाईट. आणि समोर झोपतो. इकडे अधीरा बोलत असते की अहो खरंच आहे, मी मस्करी नाही केली आहे, हे 9,500चं आईस्क्रीम आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की काजू कतलीला जसं चांदीचं पेपर लावतात तसं काही या आईस्क्रीमला सोन्याचा पेपर लावला आहे. तेव्हा अधीरा बोलते हो, म्हणूनच याला गोल्ड लीफ आईस्क्रीम असं म्हणतात, गोल्ड लीफ आईस्क्रीम. तेव्हा मंदाकिनी बोलते धन्य आहे बाई तुझं, धन्य आहे रोहन, तुझ्या बायकोचं कौतुक करायला मला शब्द कमी पडतात रे. तुझ्या बाबांनी सगळी होती नव्हती ती आयुष्यभराची पुंजी तुझ्या दादाला देऊन टाकली, आपण झालो खाली. इकडे स्वानंदी पुन्हा समरला बोलते ऐका ना. तेव्हा स्वानंदी पुन्हा उठते आणि बोलते अहो ऐका ना, तुम्ही तुमची खोली, तुमचा बेडरूम आणि तुम्ही तिकडे सोफ्यावर झोपताय आणि मी इकडे बेडवर, मला नाही चांगलं वाटत आहे. तेव्हा समर उठतो आणि बोलतो अहो तुम्ही
झोपा ना आता, 17 वेळा सांगतायत ना मी तुमची बायको आहे, मी तुमची बायको आहे. मग आता कसली खोली आली तुमची माझी, झोपा आता. तेव्हा समोर बोलतो तुम्हाला भीती वगैरे वाटत नाही ना? तेव्हा स्वानंदी बोलते नाही. तेव्हा समोर बोलतो मग झोपा. तेवढ्याच समोरला शिंकायला लागतात. समोर उठतो. तेव्हा स्वानंदी बोलते काही हवं आहे का? तेव्हा समोर बोलतो मी बघतो ना माझं, झोपा तुम्ही. तेव्हा समोर उठतो आणि गोळ्या घेतो. तेव्हा स्वानंदी बोलते अहो असं उठसूट गोळ्या काय घेताय? 4 दिवस सहन करा, जाईल. 4 दिवस सहन करा, जाईल सर्दी. तेव्हा समोर बोलतो की 40 दिवस असते माझी सर्दी आणि झोपा तुम्ही आता. तेव्हा स्वानंदी बोलते आणि तेव्हा समोर बोलतो आणि तो दिवा बंद करा आधी. तेव्हा स्वानंदी दिवा बंद करते. तेव्हा समोर पुन्हा शिंकतो. तेव्हा स्वानंदी शिंकतो. तेव्हा स्वानंदी बोलते गॉड ब्लेस यू आणि झोपतात. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.